मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे का जमा लवकर होत नाहीत यावरती सर्वात मोठा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेतलेला आहे। आज बुधवार आहे 15 ऑक्टोबर। शेतकऱ्यांचा या ठिकाणी दिवाळी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या आठवड्याभरापासून शेतकरी आतुरतेने वाट बघत होते की पीक विमा आज येईल, अतिवृष्टीचे पैसे तरी सरकार आज जमा करेल, परंतु सरकारच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती गेल्या आठवड्याभरापासून त्या ठिकाणी 31,628 कोटी रुपये मंजूर करून पण पैसे बँकेच्या खात्यावरती का जमा होत नाहीत। अखेर यावरती सरकारने फायनल निर्णय या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय। तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना हे पैसे गेल्या आठवड्याभरापासून एकदम मंद गतीने बँकेच्या खात्यावर त्या ठिकाणी सोडण्यात येत होते। फक्त थोड्या शेतकऱ्यांना पैसे बँकेच्या खात्यावरती मिळत होते। अखेर सरकारच्या माध्यमातून स्वतः मुख्यमंत्र्यांनी यावरती लक्ष घालून हेक्टरी 20,000 रुपयांचा पीक विमा आणि त्या ठिकाणी तुम्हाला अतिवृष्टी हे दोन्हीचे 20,000 रुपये देण्याचा फायनल निर्णय आज त्या ठिकाणी बुधवार आता 15 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी देण्यात येणार आहे। या ठिकाणी कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांनी आता अधिकाऱ्यांना धारेवर धरले की आपण पीक विमा अतिवृष्टीचे टोटल 31,628 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले आहेत। शेतकरी तिकडे वाट बघू लागले आहेत। शेतकऱ्यांना दिवाळीचा सामान खरेदी करायचा आहे, कपडे खरेदी करायचे आहेत, त्यांच्याजवळ पैसे नाहीत, त्यांना पटकन त्यांचे पैसे देऊन टाका असं या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांनी बँकांना आता ऑर्डर दिल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आज कसल्याही परिस्थितीत बुधवारी आता या महत्त्वाच्या भागामध्ये आज पीक विमा आणि अतिवृष्टीचे दोन्हीचे पैसे सोडण्याचे आदेश कृषी विभागाच्या माध्यमातून आता बँकांना देऊन टाकला आहे। मग त्या ठिकाणी आज सरकारच्या माध्यमातून किती सांगितले तर हेक्टरी 10,000 रुपयांचा तुम्हाला पीक विमा 2022 पासून 2024 पर्यंतचा हा केंद्राचा पीक विम्याचे पैसे जे तुमचा दुसरा टप्पा या ठिकाणी राहिला होता तो या ठिकाणी आता सुरू करण्यात आलाय। त्यानंतर हेक्टरी तुमचं दूध जे काय आता सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान झाले तर त्याचा हेक्टरी त्याचे 10,000 रुपये असे तो टोटल 20,000 रुपये बोनस या ठिकाणी देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे। तुम्ही आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेला आहे। आज बुधवार आहे। स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः शेतकऱ्यांच्या खात्यावरती सकाळपासून डीबीटीचं बटन दाबून मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी 20,000 रुपये या ठिकाणी वितरित करण्यास सुरुवात केली आहे। आता काही तांत्रिक अडचणीमुळे मागील आठवड्यामध्ये त्या ठिकाणी जवळपास 50,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे गेले होते। आता उरलेल्या जे काही 16 लाख शेतकरी आहेत त्या 16 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज 20,000 रुपये अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत। 2022 पासून 2024 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी झालंय त्यांना हा पीक विमा आणि अतिवृष्टीचे दोन्हीचे पैसे देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय। मग या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कोणाकोणाला आज पीक विमा आणि अतिवृष्टी मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला पीक विमा आणि अतिवृष्टीचे 20,000 रुपये बोनस देण्याचा मुख्यमंत्र्यांनी आता जाहीर करून टाकलंय। राज्यातील सर्व शेतकऱ्यांची लॉटरी लागल्याचं पाहायला मिळतंय। आता पीक विमा आणि अतिवृष्टी गेल्या आठवडाभरापासून जमा होत आहे, परंतु तुम्हाला जर त्या ठिकाणी अजून पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे बँकेच्या खात्यावरती मिळाले नसतील तर आज 20,000 रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी घेतला आहे। गेल्या सलग एका पाठोपाठ एक 3 दिवसापासून त्या ठिकाणी सर्वच पुरुषांना त्या ठिकाणी नागरिकांना शेतकऱ्यांना पैसे बँकेत आल्याचा मेसेज या ठिकाणी आलाय। काल पैसे मिळाले, परवा सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती मेसेज मोबाईलवरती आल्याचा पाहायला मिळाला। कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितले 3 दिवसामध्ये पैशांचं वितरण त्या ठिकाणी करा, कारण दिवाळी आता एकदम 4-5 दिवसावर येऊन ठेपली आहे आणि शेतकऱ्यांना त्यांचा बाजार करायचा आहे, कपडे खरेदी करायचे आहेत। त्यामुळे तुमचा दिवाळीचा सण गोड करण्यासाठी आता या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये या महत्त्वाच्या भागामध्ये आज कसल्याही परिस्थितीत पैसे जमा करण्याचे आदेश बँकांच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी देण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। काही तांत्रिक अडचणीमुळे हे पैशांचं वितरण एकदम स्लो गतीने होत होतं। अखेर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने हे पैसे आता फास्ट या ठिकाणी देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, आज बुधवार आहे 15 ऑक्टोबर आहे आणि शेतकऱ्यांचा या ठिकाणी दिवाळीचा सण आज खऱ्या अर्थाने गोड झाला असं म्हणावं लागेल।
यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना आज पीक विमा अतिवृष्टीचे टोटल 20,000 रुपये खात्यावरती देण्यात येणार आहे याची यादी सरकारच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। यामध्ये 10 जिल्ह्यांचा समावेश आहे। या 10 जिल्ह्यातील काही भागामध्ये आज त्या ठिकाणी पीक विम्याचे आणि अतिवृष्टीचे पैसे सकाळपासूनच बँकेच्या खात्यावरती आल्याचा मेसेज पाहायला मिळत आहे। सरसकट सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे 10,000 रुपये हेक्टरी, पीक विम्याचे 10,000 रुपये हेक्टरी असं 20,000 रुपयांचा लाभ सरकारने आता त्यांच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले आहे। कोणाला सुद्धा यामधून वगळलं जाणार नाही, कोणत्या सुद्धा अटी पात्रता पकडल्या जाणार नाहीत। ई-केवायसी करायची अजिबात गरज नाही, कारण शेतकऱ्यांना भीती लागली होती की आता ई-केवायसी कशी करायची, त्यासाठी काय काय करावं लागेल यासाठी शेतकऱ्यांना भीती लागली होती। परंतु मुख्यमंत्री साहेबांनी आता पत्रकारांना बोलताना आता स्पष्टपणे सांगितलंय कोणी सुद्धा काही करायचं नाही। त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी ई-केवायसी करायची नाही किंवा कोणतेही कागदपत्र देण्याची सुद्धा गरज नाही। ज्या शेतकऱ्यांना आता पीएम किसानचा आणि नमो शेतकरीचा हप्ता ज्या बँकेच्या खात्यावरती येतोय तर त्याच बँकेच्या खात्यावरती जसा तुम्हाला पीएम किसानचा नमोचा मेसेज त्या ठिकाणी मोबाईलवरती आल्याचा येतोय तशाच प्रकारे तुम्हाला डायरेक्ट आता हेक्टरी तुम्हाला आता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 10,000 रुपये अतिवृष्टीचे आणि त्या ठिकाणी पीक विम्याचे 2022 ते 2024चा या ठिकाणी त्याचे 10,000 रुपये 20,000 रुपये शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हे पैसे आता सकाळपासूनच शेतकऱ्यांना आज बुधवार 15 ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये मिळू लागला आहे हे तुम्ही आता पाहायचं आहे। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी खऱ्या अर्थाने दिवाळी आज गोड लागली त्या ठिकाणी असं म्हणावं लागेल, कारण शेतकऱ्यांना सोशल मीडियावरती अनेक बातम्या पसरत होत्या। गेल्या आठवडाभरापासून अनेक जण म्हणत होते आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु शेतकऱ्यांना ठामपणे कोण सांगत नव्हतं की कसे प्रश्न त्या ठिकाणी आता या ठिकाणी शेतकऱ्यांना निर्माण होत होते। तर बघा या ठिकाणी आज पैसे नेमकं येतील का, पीक विम्याचे पैसे येतील का, आम्हाला दिवाळीचं सण खरेदी करायचे आहे, दिवाळीला मुलांना कपडे घ्यायचे आहेत, असे शेतकरी प्रश्न करत होते। अखेर यावरती तोडगा मिळाल्याचं पाहायला मिळते। जे स्लो पद्धतीने गेल्या आठवडाभरापासून पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे या ठिकाणी शेतकऱ्यांना जमा होत होते, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर हे फास्ट प्रोसेस त्या ठिकाणी सुरू करण्यात आल्या। जवळपास 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज बुधवार सकाळपासूनच त्या ठिकाणी आतापर्यंत 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे पैसे जमा झाले आहेत। उरलेल्या सर्वच्या सर्व ज्या त्या जिल्ह्यातील म्हणजे 10 जिल्हे निवडले आहेत, या 10 जिल्ह्यातील काही भागामध्ये पैसे जमा करण्यात आलेत। उरलेल्या सर्व त्या ठिकाणी भागामध्ये आज या 10 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी सोडण्याचे आदेश देण्यात आलेत। यामध्ये पीक विम्याचे 10,000 रुपये, अतिवृष्टीचे मदत म्हणून त्या ठिकाणी 10,000 रुपये असं शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी बुधवार 15 ऑक्टोबर रोजी आता 10 जिल्ह्यामध्ये पैसे वाटण्याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। आज बुधवारी कसल्याही परिस्थितीत पैसे वाटण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून या ठिकाणी आले आहेत। मग आता कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये आता हा पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे देण्यात येणार आहे तुम्ही या ठिकाणी 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहू शकता। राज्यातील सरसकट सर्व शेतकऱ्यांना कोणतीही अटी पात्रता न लावता केवायसीची अट न घालता त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आता दिवाळी गोड करण्यासाठी पैशांचं वाटप सुरू केलं आहे। तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिले देखील आहे, मुख्यमंत्री साहेबांनी 20,000 रुपयांचा बोनस या ठिकाणी अतिवृष्टी आणि पीक विमा या दोन्हीचा लाभ देणे सुरू केला आहे। आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला सांगतो, आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय पहिला टप्पा मागील आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना मिळालाय, उरलेल्या जो दुसरा टप्पा आहे तो सुरू करण्यात आलाय। दुसऱ्या टप्प्यातील सुद्धा शेतकऱ्यांना काहींना मिळालाय, ज्या शेतकऱ्यांना मिळालं नाही त्यांना आज कसल्याही परिस्थितीत या ठिकाणी वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना याचे पैसे ज्या बँकेच्या खात्यावरती येतात त्याच बँकेच्या खात्यावरती आता या ठिकाणी पीक विमा जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलाय। अतिवृष्टीचे पैसे सुद्धा याच बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। आज बुधवार 15 ऑक्टोबर रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी आता बँकांना देऊन टाकलेत। मुख्यमंत्री साहेबांनी मागच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी पैसे सोडले होते, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्यात आले होते। अनेक शेतकरी त्यांनी आपल्या जिल्ह्यातील आता आपल्या तालुक्यामध्ये जे कृषी विभाग असतो त्या ठिकाणी तक्रार सुद्धा अनेक शेतकऱ्यांनी केले होते की आमच्या गावातील अनेक शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टीचे पैसे जमा झालेत, परंतु आमच्या खात्यावरती का झाले नाहीत यावरती कृषी विभागाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना सांगण्यात आलंय या ठिकाणी आता तुमची जी प्रोसेस आहे
तर ती आता डीबीटीच्या माध्यमातून होत होती आणि डीबीटीच्या माध्यमातून होत असल्याने याला फार उशीर लागत होता। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी डीबीटीची प्रोसेस कॅन्सल करून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी आज कसल्याही परिस्थितीत त्यांच्या बँकेच्या खात्यावरती अतिवृष्टीचे 10,000 रुपये आणि या ठिकाणी पीक विम्याचे 10,000 रुपये या 10 जिल्ह्यातील या भागामध्ये देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून झाला आहे। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या भागामध्ये आता या ठिकाणी तुम्हाला आज अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे येणार आहेत। तुम्ही आता तुमचा जिल्हा तुमचा भाग कोणताही जिल्ह्यातील हे तुम्ही आता पाहू शकता। आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये अमरावती जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर या भागामध्ये कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत बघा। भातुकली, नांदगाव, त्या ठिकाणी चांदूर बाजार, वरुड, मोर्शी, धामणगाव रेल्वे, तिवसा, चिखलदरा, सुरजी, अंजनगाव, दर्यापूर, खंडेश्वर, नांदगाव, भातुकली, अमरावती। तर अमरावती जिल्ह्यातील या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती डायरेक्ट आता तुम्हाला पीक विम्याचे 10,000 रुपये, अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्याचे 10,000 रुपये, असं 20,000 रुपयांचा लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती अमरावती जिल्ह्यातील या भागामध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे। कोणकोणत्या भागामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा त्या ठिकाणी बुधवार 15 ऑक्टोबर रोजी आज त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती हा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे। हा फायनल निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी घेतल्यामुळे आज कसल्याही परिस्थितीत या भागामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील या भागामध्ये आता पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यात येणार आहेत। यामध्ये चांदवड, श्रीरामपूर, राहुरी, शेवगाव, श्रीगोंदा, संगमनेर, पारनेर, पाथर्डी, नेवसा, नगर, जामखेड, कोपरगाव, कर्जत, अकोले आता या भागामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी राहत असाल तर तुम्हाला पीक विम्याचे 10,000 रुपये, अतिवृष्टीचे 10,000 रुपये असं शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश डायरेक्ट मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहेत। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांचा आदेश असल्यामुळे हा फायनल निर्णय आज कसल्याही परिस्थितीत पैसे जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले। त्यानंतरचा आता पुढचा जिल्हा कोणता आहे, कोणत्या भागामध्ये पैसे वाटप करण्यात येणार आहेत पहा। आता बघा धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टी या ठिकाणी भरपूर झाल्या, ढगफुटी झाल्या। आता अतिवृष्टीचे आणि ढगफुटीचे पैसे या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत। यामध्ये धाराशिव, तुळजापूर साइड, त्या ठिकाणी उमरगा साइड, त्या ठिकाणी लोहारा, कळंब, भूम, वाशी आणि परांडा या भागामध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात आता येणार आहेत। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर या कोणत्या भागामध्ये तुम्हाला अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे जमा करण्यात येणार आहेत पहा। छत्रपती संभाजीनगर, कन्नड, सोयगाव भाग, सिल्लोड भाग, त्या ठिकाणी फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, पैठण या भागामध्ये आज कसल्याही परिस्थितीत पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आले। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या भागामध्ये अतिवृष्टी आणि पीक विम्याचे पैसे सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे बघा। आजरा, करवीर, कागल, गगनबावडा भाग, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, बुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ आणि हातकणंगले या भागामध्ये आता त्या ठिकाणी पीक विमा आणि अतिवृष्टी या दोन्हीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती थेट जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तुमचा जिल्हा कोणता आहे नक्की बघा। आज मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने हे या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे कसल्याही परिस्थितीत आज तुम्हाला पीक विमा अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी आहे का बघा। यामध्ये कोणत्या कोणत्या भागामध्ये पैसे येणार आहेत बघा। अहेरी, आरमोरी, एट्टापल्ली, कुरखेडा, कोरची, गडचिरोली, चारमोर्शी, देसाईगंज, धानोरा, बामरागड, मुलचेरा, सिरोंचा या भागामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी आता या ठिकाणी देऊन टाकले आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा तुमचा आहे का नक्की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता बघा या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातील कोणकोणत्या भागामध्ये लाभ भेटणार आहे आज अतिवृष्टी आणि पीक विमा बघा। चंद्रपूर, भद्रावती, वरोरा भाग, चिमूर, नागबीर, ब्रह्मपुरी, शिंदेवाई भागामध्ये पैसे मिळणार आहेत। मूल, गोंडपिंपरी, पोंभुर्णा, सावली, राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारपूर या भागामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्या। त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये आता कोणकोणत्या भागामध्ये हा त्या ठिकाणी पीक विमा आणि अतिवृष्टीचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे। जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो इकडे लक्ष द्या।
अळनेर, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, बोदगाव, त्या ठिकाणी बोदवड, बडगाव, भुसावळ, यावल आणि रावेर या भागामध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती थेट जमा करण्याचे आदेश देण्यात आले। त्यानंतर जालना जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे मिळणार आहेत बघा। अंबडभाग, बोकरदन, बदनापूर, आता घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद या 8 तालुक्यामध्ये आता या ठिकाणी शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यात येणार आहेत। तुमचा जिल्हा अजून आला नसेल तर पुढे तुमचा जिल्हा आहे का नक्की पाहू शकता। आता बघा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्यातील या भागामध्ये आता अतिवृष्टी आणि पीक विम्याचे टोटल 20,000 रुपये त्या ठिकाणी देण्याचा निर्णय झाला आहे। यामध्ये नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी, त्याला धनगाव सुद्धा असा म्हणतात, तर या 6 तालुक्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे। त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुदखेड, मुखेड, नांदेड जिल्हा मुख्यालय आणि नायगाव आणि उमरी या भागामध्ये आता पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आले। त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्यात लिंक करून ठेवा। KYC जर तुम्ही केले नसेल तरी सुद्धा करून ठेवा, नक्कीच तुम्हाला उपयोगाला येईल। आणि तुम्हाला सुद्धा हा पीक विमा 2022चा, 2024चा पीक विमा, 2025 त्या ठिकाणी 2023चा पीक विमा त्या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती अतिवृष्टीचे सुद्धा पैसे येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।